हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज पारायणचा 3रा दिवस आहे आणि मी रोजसारखं सकाळी लवकर उठली आहे, रेडी झाली आहे आणि आता निघणारच आहे मम्मी आणि मी जाण्यासाठी. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी 4 वाजता पारायणला जातो, त्यामुळे खूप अंधार असतो आणि तिथे गेल्यावर आधी म्हणजे स्वामींचं दर्शन घेण्याआधी सगळ्यांना पाय धुवूनच आतमध्ये जावं लागतं. नंतर हातात फूल, पाणी, अक्षता घेऊन पूजाही केली, ग्रंथाची पूजा केली आणि पारायण वाचायला चालू केलं. अध्याय वाचताना माझ्यासमोर कोण येऊन बसले बघा तुम्ही, आणि मला याची खूप भीती वाटते. 4-5 अध्याय होईपर्यंत तो तिथेच बसलेला आणि नंतर अध्याय वाचून झाल्यावर देवींची पूजा होती, त्यासाठी मी आणि मम्मी थांबले होते आणि नंतर घरी आल्यावर मी रेडी झाले लवकर आणि ऑफिसला जायला निघाले. तेवढ्यात मम्मीचं थोडं काम होतं, तिने ऑनलाईन ऑर्डर केलं होतं काहीतरी, तर तेच ऑर्डर मी चेक करत होते की कुठपर्यंत आलं आहे, कुठे काय. आणि ती ऑनलाईन हँडमेड प्रोडक्ट्स पण सेल करते, तर ते पण चेक करायचं होतं मला. आणि ते हँडमेड प्रोडक्ट्स काय आहेत मी त्याची व्हिडिओ पण मी पुढे व्लॉगमध्ये टाकली आहे, तुम्हाला बघायला भेटेलच पुढे. आणि नंतर मी गेले स्टॉपला आणि मला बस लगेच भेटली आज. आणि हे IT पार्क सगळ्यांना माहीतच असेल, इथे खूप वेगवेगळ्या कंपन्या पण आहेत आणि इथे जॉब पण करत असतील बरेच जण पुण्यातले. नंतर मी वरती गेले आणि सिक्युरिटीने मला हे एन्व्हलप दिलं, डॉक्युमेंट्स आले होते आमचे. आणि नंतर गेले केबिनमध्ये, काम आपलं चालू केलं रोजसारखं. पण एवढं गरम होत होतं, एवढे सकाळी जाऊन पण खूप गरम होत होतं, त्यामुळे मी आधी फॅन लावला आणि फॅनसमोर तरी 10 मिनटं तरी थांबले असेल, कारण खूप गरम झालं होतं. आणि नंतर पारायणमुळे मी काही गोष्टी खाणं अवॉइड करते आणि माझ्यासमोर अशा गोष्टी येत आहेत जे मी म्हणजे आत्ता तरी खाऊ नाही शकत. नंतर 6 वाजता माझं लॉग आऊट झालं आणि तुम्ही बघू शकता किती ऊन होतं 6 वाजताही. इतकं गरम होत होतं, उन्हाच्या नुसते वाफा लागत होत्या. आणि माझ्या ऑफिसपासून ते स्टॉपपर्यंत जायला मला 10 मिनटं तरी लागतात, चालतच जावं लागतं, तिथून काही ऑप्शन नाही आहे दुसरं. हे आहेत ते हँडमेड फ्लावर्स जे माझ्या मम्मीने बनवलेत. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला अजून वेगवेगळ्या वस्तू दाखवेल हँडमेड बनवलेले. नंतर मी फ्रेश झाले आणि चहा घेतला आणि घरी गेल्यावर मला चहा लागतोच, कारण ट्रॅव्हल करून एवढं थकून जाते, कारण मला 1 ते 1.5 तास तरी लागतोच घरी यायला. आणि हिची मस्ती बघा काय चालू होते. तिथे रांगोळी काढली होती, त्यामुळे ती रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून ही असे नाटक करून येत होती. आणि बघा आता ती पळत जाते आणि परत तिकडून येणार गोल राऊंड मारून आणि परत सेम असंच नाटक करणार. खूप म्हणजे खूप मस्ती करते. तर असा होता माझा आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.